आज या ठिकाणी प्रभाग 7 मधून मनोरमाताई सपाटे, अमोल बापू शिंदे, मी अनिकेत पिसे अशी आज भव्य आणि दिव्य रॅली आज मनोहरनगर, झोपडपट्टी, निराळे वस्ती, उमानगरी, अवंतीनगर, जुनी पोलीस लाईन या भागातून 105 उमानगरी 117 असे ह्या खालच्या भागातून झोपडपट्टी या सर्व भागातून आज आमची दुसरी रॅली निघाली आहे। 3 कॅन्डिडेट आमची मिळून आम्ही अमोल बापू शिंदे, मनोरमाताई सपाटे, ज्ञानेश्वर अप्पा सपाटे, मी अनिकेत पिसे आणि अमोल बापू शिंदे सर्वजण मिळून आज ही रॅली इथं पुन्हा निराळ वस्ती येथे येऊन क्रांती तालमी येथे आजची रॅली समाप्त झाली। काय उद्दिष्ट आपल्या ह्या रॅलीचं नेमकं काय? रॅली आता प्रचाराची रॅली सुरू झाली आहे। पहिला आमची 25 तारखेला तोरला मंगळवेढा तालीम येथून श्री गणेशा करून आमचे 2 उमेदवार घेऊन आम्ही निघालो रॅलीला आणि त्यानंतर अप्पांचा, ज्ञानेश्वर अप्पाचा आणि मनोरमाताई यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला। मग मोठ्या प्रमाणात आज ताईंचा आणि अमोल बापू शिंदे, ज्ञानेश्वर अप्पा सपाटे यांनी मिळून आम्ही वार्डातून 3 उमेदवार आमचे झाले डिक्लेअर। दुसरी रॅली ही निघाली। प्रचाराची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये झोपडपट्टीचा विकास थांबला होता। जसे की आमची चिंचनगर झोपडपट्टी असो, मनोहरनगर झोपडपट्टी असो, हांडे प्लॉट झोपडपट्टी असो, ह्या झोपड्या त्या अधिकृतपणे त्यांच्या मालकीचे करून द्यायचे आणि हे खातं राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खाते आहे। तर त्यांच्या माध्यमातून या लोकांना त्यांचे उतारे त्यांच्या नावावर करून देणे व पक्की घरे करून देणे हा मुख्य उद्देश प्रभाग 7 मधून धनुष्यबाण उचलण्याचा आहे। तर आज धनुष्यबाण उचलल्यापासून प्रभाग 7 मध्ये एक भगवं वादळ निर्माण झाले। ते वादळ सर्व घराघरात पोहोचवण्यासाठी आज आम्ही रॅली काढली आहे आणि त्याचा समोर आम्ही क्रांती तालीमध्ये केलेला आहे। भगवं वादळ ताई आता निघालेलं आहे, भगवं वादळ निघालेलं आहे, तर भगवं वादळ हे सोलापूर महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकेल काय? भगवा झेंडा फडकल्यानंतरच हे वादळ थांबणार आहे, त्याशिवाय अजिबात थांबणार नाही।